कुटुंब व्यवस्था बळकट करण्यासाठी आई-वडिलांनी शारीरिक आरोग्य सक्षम करण्यासोबतच कुटुंबाचे आरोग्य बळकट करावं, यासाठी मुलांचा भावनिक, मानसिक, आध्यात्मिक विकास करावा. मुलांच्या मध्ये सुसंवाद घडवून आणावा. मुलं मार्क्सवादी न होता गुणवंत कशी होतील याकडे लक्ष द्यावं. आई-वडिलांची प्रतारणा करू नये, कारण व्यक्त न होणारी दुसरी आई म्हणजे वडील. आणि आईनं आपल्यासाठी गर्भदान, प्राणदान, रक्तदान, अस्थिदान आणि लज्जादान ही महत्त्वाची 5 दानं दिलेली आहेत. जन्माला येतानाच आपण मातृऋण, पितृऋण, गुरुऋण, समाज ऋण घेऊन जन्माला आलोत. या ऋणातून प्रत्येकाची उतराई होणं आवश्यक आहे, असं वक्तव्य मेन राजाराम कॉलेज कोल्हापूरच्या प्राध्यापिका सुषमा पाटील यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून केलं. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत आकुर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाद्यपूजन सोहळा आणि पालक मेळाव्यात त्या प्रमुख व्याख्यात्या म्हणून बोलत होत्या. भुदरगड तालुक्यातील विद्यामंदिर आकुर्डे इथं हा भव्य पाद्यपूजन समारंभ आणि पालक मेळावा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यापक राजेंद्र शिंदे यांनी केलं, तर प्रास्ताविक सहाय्यक शिक्षिका विद्या तानाजी सणगर यांनी, तर आभार प्रदर्शन सागर सुतार यांनी व्यक्त केलेत. दिवस 9 घटका 9 पळ आपल्या गर्भाशयात मला ठेवलेला आहे. मी माझ्या आईशी किती कृतज्ञ आहे. मला माझ्या आईचे किती उपकार आहेत. आणि मग आईने केलेलं पहिलं दानचं लक्षात येते, गर्भदान. एक आईच दुसऱ्या बाळाला जन्म देऊ शकते, अशा पद्धतीने निसर्गाने केलेली किमया म्हणजे आई. आईने केलेलं दुसरं दान प्राणदान. आज आमचे रवींद्र पालकर सर डॉक्टर आहेत. खरं तर सर तुम्ही आरोग्याचे डॉक्टर नाहीये, तुम्ही प्रत्येक घटकातल्या गावातल्या प्रत्येक घटकाच्या व्यक्तीच्या, नागरिकाच्या, विद्यार्थ्याच्या मानसिक, भावनिक, कायिक, वाचिक या सगळ्या घटकाचे तुम्ही डॉक्टर आहात. आईने केलेलं दुसरं दान आहे प्राणदान. आई फक्त आपल्या बाळाला जन्म देते आणि त्याच्यामध्ये प्राण आईच घालू शकते. देवाची ती किमया आहे. आईने केलेलं दुसरं जे दान आहे ते प्राणदान आहे. आपल्याला विसरून नाही चालणार. आज आम्ही आलिशान बंगल्यात आलो आणि आई बाबांसाठी वेगळं घर आलो आणि यासाठी याची जाणीव कुठेतरी झालेली आहे. म्हणून आईने केलेलं तिसरं दान जे आहे ते रक्तदान आहे. सर मेडिकल सायन्स सांगतं, नुकतं जन्माला आलेल्या बाळाला जेव्हा रक्त आणि गर्भवती महिला जेव्हा डॉक्टरकडे जावी, अगदी पटवेकर डॉक्टर असतील, थोरा डॉक्टर असतील, आता सध्या आपल्याकडे तेच प्रचलित आहेत, बेळे डॉक्टर असतील किंवा चव्हाण डॉक्टर असतील, आणि मग डॉक्टर सांगतात बाळाच्या हाडे बळकट होण्यासाठी आईला दूध प्यावं लागणार आहे. आता जी गोट्यातच आहे, जी धारा काढते, जी शेतात जाते, तिला दूध आवडत नाही, काळा चहा पिते, पण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे हाडं बळकट व्हायला पाहिजे. आणि म्हणून इच्छा नसताना आई काय करते की दूध पिते. खरं तर अंत्यसंस्कार की रक्षा विसर्जन मला काही प्रत्यक्ष काही माहित नाही, पण वाचलेलं एवढंच सर पाटील सर माहिती आहे की अंत्यसंस्कारला म्हणजे रक्षा विसर्जनला गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या हाडे असतात, ते अस्थी, आणि मग त्या अस्थीचं विसर्जन पूजन आपण कुठंतरी मग नृसिंहवाडी किंवा त्र्यंबकेश्वरला करतो, जिथं पवित्र ठिकाण आहे असं म्हणून. खरं तर मला वाटतं सॉरी कळतं याचं वय किती, या व्यक्तीला नेमका मृत्यू कशाने झाला असेल असं मेडिकल सायन्स सांगतं. पालकर सर आईने केलेलं चौथं दान जे आहे अस्थिदान आहे. हाडं बळकट करते ती आई, म्हणून आपण आईवरून शिव्या देते 4 वेळा विचार करायचा. आणि आईने केलेलं 5वं मुलं आपल्याशी का एकत्र येत नाहीत. 1ली ते 4थी पर्यंतची मुलं संदर मॅडम मला वाटते आपल्या जवळच असतात. 5वी नंतर वयात येण्याचं प्रमाण मला माहित नाही मॅडम, भांदिगरे मॅडम, हायस्कूल पेक्षा आता प्राथमिक शाळेत जास्त जबाबदारी वाढलेली आहे. माझ्या मुलीची म्हणजे मी खुलेआमपणे आता काही गोष्टी सर बोलतो, हे पालकांना सांगणं गरजेचं आहे. आम्हाला आमच्या आईनं कधीच सांगितलं नाही मॅडम. मुली आता वयात येण्याचं प्रमाण 4थी मध्ये आहे. मुलींची मासिक पाळी 4थी 5वी मध्ये होते. आता मुलींना फास्टफूड मॅडम आलेला आहे, आणि फास्टफूड मध्ये आता काय झाले की सगळं त्यांचा आहार विहार बदललेला आहे. आपला आहार एस.के. पाटील सर वेगळा होता. खरडा भाकरी खाऊन आपण मोठे झाले, पण आपण गारगोटीला गेले की या घरातनं फोन येतोय. एकदा मला वाटते लोकमत एक मालिका सुरू केली, प्रत्येक शाळेमध्ये महिला टीचर असल्या पाहिजे. आणि मग आरोग्यमंत्री आणि दोन्ही मला वाटते पालकमंत्र्यांनी तो विचार उचलून धरला, आणि मग शिवसाहेब आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेमध्ये महिला टीचरांची नेमणूक करायची त्यांनी ठरवलं. यासाठी मॅडम इयत्ता 4थी मध्ये मुलींची मासिक पाळी होती. मुलीमध्ये मुलामध्ये झालेला बदल एक आई वडील आणि दुसरा शिक्षकांना कळतो, आणि तिसरा समाजाला शेजापाजारांना कळतो. पूर्वी आम्ही शाळेच्या मध्ये येत असताना आई वडील नेमके काय आहे हे प्रथम आपण पाद्यपूजनाचा सोहळा घेण्यापूर्वी त्यांना दाखवून देऊया. बाळांनो, आई वडील आपल्या सगळ्यांना सकाळी आईनं उठवलं असेल ना, आज सकाळी लवकर उठा. शालेय पोषण आहार दिलाय ना तुम्हाला, तुम्ही जेवढे सगळेजण, तुम्ही काय पाय हलवणार नाही. इकडचीच मंडळी हलवली तर पाय काय माहित नाही, कारण 1 तास मॅडम बोलणार आहेत.
कारण आमचा राजयोग एवढा म्हणजे पाठीचा कणा इतका ताट नाही. तर यासाठी आई नेमकी काय, खरं तर बघत नाही, पदराखाली बाळाला घेते आणि बाळाला दूध पाजते. आईने केलेलं 5वं दान जे आहे ते लज्जादान आहे. बघा, आईवरून वडिलावरून शिव्या देत असताना आपण एक लक्षात बाळानं घ्यायचं, अजून जगामध्ये असा कुठलाच कारखाना नाही सर, करवल सर, की आईच्या दुधाच्या निर्मितीचा कारखाना आपण कुठं बघायला मिळालं माहित नाही. तुम्ही शरद गिरण आता काढताय, तिथं मला रक्ताचा कारखाना काढलेला कधी मी ऐकलेलंच नाही. नाहीतर आम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना सुद्धा सांगू, तसं काय असेल तर सांगा म्हणून. अहो, हे निसर्गाने दिलेलं देणं आहे, लेणं आहे आणि देणगी आहे. आणि त्या देणगीशी आम्हाला कुठंतरी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या शाळेमध्ये हा विचार येतो आणि मग पाद्यपूजन सोहळा येतो. म्हणून या माता आणि